नमस्कार. आज आपण दुधी भोपळ्यापासून थालीपीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. हे दुधी भोपळ्याचं थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतलेला आहे. आता याला कट करून याचं साल काढून घ्यायचं आहे आपल्याला. दुधी भोपळा चिरत असताना तो कडू आहे का हे नक्की तपासून बघा. नाहीतर काय काय वेळेस दुधी हा कडू असतो आणि त्यामुळे शरीराला ते हानिकारक देखील ठरू शकतं. त्यामुळे चिरत असताना थोडंसं खाऊन बघा ते कडू आहे की नाही. ते कडू नसेल तरच त्याचा वापर करा. साल काढून झालं की हे आपल्याला किसून घ्यायचं आहे. दुधी भोपळ्यावरचा फक्त वरचा भाग किसून घ्यायचा आहे. आतला बियाचा जो गर असतो तो किसायचा नाही. तो शक्यतो रबरसारखा असतो आणि तो किसला पण जात नाही. कवळा असेल तर पूर्ण किसून घ्या, पण जर बिया असतील तर पूर्ण किसून घेऊ नका. फक्त वरचा भाग त्याचा किसून घ्या. अशा प्रकारे दुधी भोपळा किसून झालेला आहे. आता याला साईडला ठेवून देऊ. एका छोट्या टोपल्यामध्ये 2 मोठ्या वाटीने गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे. हे पिठं मी चाळून घेतलेले आहेत आधीच. त्यानंतर 1 छोट्या वाटीने बेसन पीठ घ्यायचं आहे आणि आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. 2 चमचे लाल तिखट टाकायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कमी किंवा जास्त टाकू शकता. इथे मी 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. 1 चमचा जिरे पावडर टाकायचा आहे. 2 चमचे धणे पावडर टाकायचा आहे. 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. 2 ते 3 चमचे पांढरे तीळ आहेत ते पण यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर 1 चमचा ओवा घेतलेला आहे. तो अशा पद्धतीनं हाताने चोळून यामध्ये टाकायचा आहे. आता हे सगळं आपल्याला आधी कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 3 चमचे तांदळाचे पीठ टाकायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यामध्ये किसून घेतलेला दुधी भोपळा टाकायचा आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून नीट केलेली हिरवी कोथिंबीर आहे चिरून घेतलेली, ती पण यामध्ये टाकायची आहे. कोथिंबीर थोडीशी जास्त घेतलेली आहे मी. जवळपास इथे 1 मोठी वाटी कोथिंबीर आहे, ती पण यामध्ये टाकायची आहे. आता हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये गरजेनुसार थोडं पाणी ॲड करून हे आपल्याला थोडंसं थालीपीठला कसं आपण पीठ करून घेतो तयार, त्याप्रमाणे हे आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. थोडंसं सैल असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. पाणी एकदमच घालायचं नाही. जसं लागेल तसं गरजेप्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी मिक्स करून हे आपल्याला थालीपीठचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. थालीपीठसाठी पीठ व्यवस्थित भिजून झालेलं आहे. आता हे आपल्याला झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे. 15 मिनटं झालेले आहेत. आता आपण याची मस्तपैकी थालीपीठ बनवून घेऊयात. त्यासाठी गॅसवरती नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा थोडासा तापला की त्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे तेल संपूर्ण तव्यावरती लावून घ्यायचं आहे. थोडासा पाण्याचा हात लावून एक गोळा तयार करून घ्यायचा आहे हातामध्ये आणि आता हा गोळा तव्यावरती व्यवस्थित गोल आकारामध्ये थापून घ्यायचा आहे. म्हणजे त्याचं थालीपीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला.
हे थालीपीठ जास्तही जाड थापायचं नाही, नाहीतर ते आत कच्चं राहण्याची शक्यता असते. आपण नेहमी चपाती करतो त्यापेक्षा थोडंसं जाड हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थालीपीठला गोल आकार देऊन झाला की त्यावरती थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत. असे तीळ थालीपीठवरून टाकले की दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही खूप छान लागतं. आणि आता यावरती झाकण ठेवून हे आपल्याला एक साईडनी वाफवून घ्यायचं आहे. झाकण काढून बघायचं आहे. थालीपीठ छान वाफलं की त्याला दुसऱ्या बाजूने देखील तेल लावून खरपूस असं छान भाजून घ्यायचं आहे. थोडं थोडं तेल लावून दोन्ही साईडनं हे थालीपीठ आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. थालीपीठ आता तयार आहे. आता याला साईडला काढून घेते आणि राहिलेले थालीपीठ देखील अशाच पद्धतीनं करून घेते. सकाळी नाश्ता काय करावा हा प्रश्न पडत असेल तर ही एक उत्तम रेसिपी आहे. हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत देखील खाऊ शकता. दह्यासोबत खूप छान लागतं. नसेल तर तुम्ही लहान मुलांना हे टोमॅटो सॉस सोबत देखील खायला देऊ शकता. ते पण आवडीने खातील. अशा प्रकारे दुसरं थालीपीठ देखील करून तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा.